सर्वांना मनापासून नमस्कार. या ठिकाणी आताच आव्हाड साहेब, गुले साहेब, शिंदे साहेब तसेच आमचे मित्र लटांबे साहेब आणि पाटील साहेब यांनी थोडक्यात माहिती दिली. परंतु आज आपला हा गंचुनी नोड 2004 ते 5ला प्रस्थापित झाला, विकसित करण्यात आला सिडकोच्या माध्यमातून आणि हळूहळू आपलं एका वरचे 6 नगरसेवक झाले. 2015ला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझी मिसेस दीपाली सकपाळ आपणच निवडून दिलीत. आम्ही छोटेखानी प्रयत्न केला, त्याच्यामध्ये प्रमुख कार्य तुम्ही सांगितले, त्याच्यामध्ये एक हा पामबीच रस्ता की तो कायमस्वरूपी आपण एक चांगला करून घेतला. त्याच्यानंतर टेम्पटेशनचं सर्कल जे आहे ते स्वतः चांगलं डेव्हलप झालेलं आहे. आतला जे अंतर्गत रस्ते असतात त्याच्यामध्ये रस्ता असेल, गटर असेल, फुटपाथ असेल, रेलिंग असेल किंवा बसण्यासाठी आसन व्यवस्था असेल ते सुद्धा अतिशय चांगलं झालेलं आहे. विनायक दामोदर जॉगिंग पार्क जो आपण बनवला अमृत योजनेच्या माध्यमातून तो सुद्धा अतिशय सुंदर बनलेला आहे. तिथं ओपन जिम आहेत आणि ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे आपण तिथं लावलेली आहेत. त्याच्यामुळं लोकांच्या आरोग्याच्या विषय एक चांगली आपण डेव्हलप चांगलं केलेलं आहे. मैदानामध्ये स्टेज वगैरे सगळ्या गोष्टी, शौचालय आपली जी मागणी होती तुकाराम मुंडेकडे आपणच मागणी केली होती आणि आपलं लेटर घेऊनच मी पुढं ते शौचालय पण पूर्ण केलेलं आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी जरी झाल्या असतील तरी आपला आता 20 ते 22 वर्ष आपलं गंचोली विभागामध्ये आपण आहोत आणि सौरवदादा या ठिकाणी आपल्याकडे आलेत. त्यांचं विजन हे महानगरपालिकेतून कामं करण्याचं आहेच, परंतु रिडेव्हलपमेंट क्लस्टर या माध्यमातून सुद्धा त्यांचं विजन खूप मोठं आहे. मग पहिला टप्पा त्यांनी घेतलेला आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिम्प्लेक्स विभाग, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची प्रगती अतिशय माझ्या माहितीप्रमाणे 99% ते पोचलेले आहेत. आणि आत्ता जी 1% जी बाकी असेल ती येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये ती पूर्ण परिस्थिती व्यवस्थित होईल ही खात्री आम्हाला आहे. नंतर आपला घरोंदा आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत. आता आपण ज्या मागणी केल्या त्या मागणी तुम्ही वडीलधारे आहात, तुम्ही वेगवेगळ्या विभागातून काम करून सेवा केलेली आहे आणि ती सेवा सगळ्यांच्या माध्यमातून तुमचा अनुभव आम्हाला भेटतो आणि वेळोवेळी मी स्वतः तुमच्याकडे येऊन तुमचं मार्गदर्शन घेत असतो. खरोखरच आज या ठिकाणी आपण म्हटलं तर 2 विषय खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आपल्याला हॉस्पिटलची खूप गरज आहे आणि अलायन्सच्या बाजूला एक 7,700 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आपण DP प्लॅनमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेला आहे की साधारण त्या ठिकाणी 150 ते 200 रुग्ण बेड उपस्थित होतील. कारण आपण पाहतो की आपल्याला सगळ्यांना वाशी या ठिकाणी जावं लागतं किंवा ऐरोली या ठिकाणी जावं लागतं. आता आपल्या घनसोलीमध्येच नाही म्हटलं तरी 1.25 लाखाच्या आसपास लोकसंख्या झालेली आहे आणि कसा डेव्हलप झाला हे तुमच्या डोळ्याच्या समोर उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर आपला दुसरा आहे की नाल्याचा विषय आहे की तो बरोबर आपल्या घनसोली विभागामध्ये मधोमध आहे आणि तो मधोमध असल्यामुळे काय होतं त्याची रोगराई ही दोन्ही बाजूंनी पसरते. मग त्या दोन्ही बाजून पसरताना आम्ही पहिलं काय केलं, बाजूला दगडाची पिचिंग करून घेतली. तुम्हाला सगळं माहिती आहे, दोन्ही बाजूला जॉगिंग ट्रॅक झालेले आहेत. परंतु आमची डिमांड काय होती की नाला विजन करा. नाला विजन म्हणजे काय पाहिजे की आम्हाला PCC पाहिजे आणि PCC केली की पाणी वाहतं राहतं. पाणी वाहतं राहिलं की ऑटोमॅटिक त्याच्यामधून काय होणार आहे, गाळ जो आहे तो पूर्णपणे बाहेर गेला जाईल आणि स्वच्छ पाणी वाहत जाईल की जेणेकरून रासायनिक युक्त पाणी जे कंपनीतून येतं ते सुद्धा येणं बंद होईल. आता काय झालं आहे की 3 ते 4 फुटाचा गाळ आहे तर ती सुद्धा आपली टेंडर प्रक्रियासुद्धा पुढे गेलेली आहे आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्येच ते सुद्धा काम आपलं नाला विजनच्या माध्यमातून होणार आहे. दुसरी गोष्ट, आपण हनुमान मंदिराच्या बाजूला जो भूखंड आहे तो आपण एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे क्रीडा संकुल म्हणून आपण घेतलेलं आहे. त्याचीसुद्धा अतिशय चांगली कामं आर्किटेक्ट प्लॅनसुद्धा आलेला आहे. त्याच्यामध्ये G+3 म्हणजे हनुमान मंदिरापासून आपला तो मेन गेट आहे त्यापर्यंत आपण अतिशय चांगलं ते केलेलं आहे. म्हणजे आपला ज्येष्ठ नागरिकांना जो काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट केलेलं आहे. फक्त त्याचं जोपर्यंत टेंडर प्रक्रिया होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या गोष्टी सांगता येत नाहीत. परंतु 100% येणाऱ्या 5-6 महिन्यामध्येच ते सुद्धा काम चालू होणार आहे. म्हणजे आम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. एक नाल्याचं काम, दुसरं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स युवकांसाठी म्हणजे आपल्या मुलांसाठी आणि आरोग्यासाठी आपल्याला हॉस्पिटलचं काम. आता CBSEचं स्कूल पण इथं चालू होणारच आहे. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही अजेंड्यावरती घेतलेल्याच आहेत आणि सौरवदादांनी त्या प्रकाशाने दाखवलेलं पण आहे. आता या ठिकाणी आम्ही म्हणायचं म्हटलं तर आम्ही 4 उमेदवार आहेत. तुम्ही मस्कर साहेबांना ओळखता, मला ओळखता. आम्ही सुनील मस्कर आणि सुरेश सकपाळ हे कधी पण म्हणाल तर कुठं पण बसणारे, कुठं पण येणारे. आम्ही काय नगरसेवक स्वतःला मानतच नाही. तुमचीच आम्ही तुमची मुलं आहोत एवढाच आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे. सौरवदादांचं वय पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या कमी वयामध्ये
कमी वयामध्ये उत्तुंग भरारी कशी घ्यायची आणि मॉडेल कसं तयार करायचं, प्लॅन कसा तयार करायचं, ते स्वतः आर्किटेक्टर नाही आहे पण आर्किटेक्टरला कसं काय समजवायचं, ह्या गोष्टी सौरवदादांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. आणि गेल्या 8 वर्षामध्ये त्यांनी स्वतःचं एक सौरव शिंदे फाउंडेशन असू द्या किंवा सौरव शिंदे एक नाव असू द्या, हे घनसोलीच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलेलं आहे. आता प्रशांतदादा पाटील हे तुम्ही 20-25 वर्षापासून नाव ऐकतच आलं आहे, ते सुद्धा आपल्या पॅनलमध्ये सिनियर आहेत. आणि असं हे आमचं चौघांचं पॅनल आहे. तुम्हाला धनुष्यबाण हे बटन महत्त्वाचं आहे. जर आपलं बटन चुकलं आणि एक उमेदवार जर चुकीचा आला तर सौरवदादांचं विजन असेल, आमची महानगरपालिकेची एकता असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून आमची प्रस्तावित कामं असतील त्या कामामध्ये अडीअडचणी येऊ शकतात. म्हणून आम्हाला हे सांगायचं आहे की चुकू नका, तुमचा अनुभव तुम्ही सर्वांना सांगा आणि त्या अनुभवाच्या माध्यमातूनच धनुष्यबाणाचं बटन दाबून आम्हाला सर्वांना तुम्ही विजयी केलं, तुम्ही सहकार्य केलं तर नक्कीच ह्या ज्या प्रश्न आहेत ते मार्गी लागतील. आता जसा तुमचा हा विषय आहे, हा विषयसुद्धा मंजूर झालेला आहे. भविष्यात ही सुद्धा अडचण आहे, परंतु 34 एकरमध्ये बाजूच्याच त्या ठिकाणी आपला मोठा स्पोर्ट्स महाराष्ट्र लेवलला तो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार आहे. त्याच्यामध्ये पण आपले इथले दोरकाना भोयर गटनेते आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचा पण पाठपुरावा अतिशय चांगला आहे. त्या लोकांना पण तुम्ही सहकार्य केलं तर त्या माध्यमातून आपल्याला हे मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भेटणार आहे की ते महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं होणार आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या सन्माननीय नगरविकास मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही कामं होतात की ती आपल्याला महत्त्वाची आहेत. मग कंडोमिनियमचा विषय असेल, शिटकोणी सोसायटी अंतर्गत कामं बंद केली होती, ती 2010पासून बंद होती. मग 2010पर्यंत कोण होतं सत्तेमध्ये, कोणाचा महापौर होता, कोण पालकमंत्री होतं, कोण खासदार होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत. आम्ही आता सांगत नाही त्या गोष्टी, कारण आपण टीका करण्यापेक्षा आपण कामं केली पाहिजे. परंतु नरेश म्हस्के खासदार झाले, नरेश म्हस्के साहेबांनी आम्ही पाठपुरावा केला आणि तो सुद्धा विषय म्हणजे सोसायटीच्या अंतर्गत कामं करायचा विषय तो सुद्धा पूर्णपणे झालेला आहे. माझं ते एक काम टेंडरला येऊन बसलं आहे. म्हणजे घरोंदामध्ये ज्या 6 सोसायटी आहेत, 6 सोसायटीच्या आतमध्ये मल निस्सारण लाईन असेल, पाण्याची लाईन असेल, ही सुद्धा कामं होणार. ज्यावेळेस अंडरग्राऊंड कामं होतील त्याच्यानंतर वरची कामं, मग गटर आलं, फुटपाथ आलं, रस्ता आला, इतर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्या चालू होणार. म्हणजे आम्ही त्या सगळ्या करून ठेवलेल्या आहेत. परंतु काही जे नवीन विकसित करायचे, डेव्हलपमेंट करायचे, त्यासाठी सौरवदादांच्या मार्गदर्शनाखाली घनसोली कॉलनी आपली विकसित झाली पाहिजे. आणि ती विकसित होताना तुमच्या ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद म्हणजेच विठ्ठलांचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करताना सांगतो. जय महाराष्ट्र. माझी एक विनंती आहे.